मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातील पहिलाच सण. हा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो, पण महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लहान बाळांसाठी एक खास गोष्ट केली जाते, ती म्हणजे बोरनान. काही जण त्याला बेरी शॉवर असंही म्हणतात. बोरनान हा शब्द आपण लहानपणापासून ऐकतो, कार्यक्रमाचा आनंद घेतो. पण नक्की हे बोरनान का बरं करतात? बोरनान कधी केले जाते, कसे केले जाते, यासाठी काय काय साहित्य लागतं, किती वर्षाच्या बाळापर्यंतचे बोरनान केले जाते, असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. चला या व्हिडिओ मधून बोरनान करायची कशी पद्धत आहे ते पाहू. जे नुकतेच पालक झाले आहेत अथवा ज्या पालकांना बोरनान नक्की कसे करावे आणि का करावे माहित नाही, त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वर्षभर साजरे होणारे सण म्हणजे आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्याला मिळणारा थोडासा विसावा, तर काही आनंदाचे क्षण. तुम्हाला तर माहितच आहे, सध्या आम्ही कोरियामध्ये राहतो. आपले सणच आहेत जे आम्हाला खूप आनंदी व पॉझिटिव्ह ठेवतात आणि भारतापासून दूर असून सुद्धा कधीच एकटं वाटू देत नाही. जमेल तसे जमेल तेव्हा संस्कृतीचे जतन संवर्धन करायला हवे, नाही का? असो तर बोरनान विषयी माहितीला सुरुवात करू. सगळ्यात आधी बघूयात बोरनान म्हणजे काय. बोरनान हा एक शिशु संस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा महाराष्ट्रात तर खूपच लोकप्रिय आहे. आता आपण बघूया बोरनान का करतात. बोरनान करण्यामागची पौराणिक कथा आहे आणि शास्त्रीय कारण सुद्धा. पहिला बघूयात बोरनानाची कथा. करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते. लहान मुलं कृष्णांचे स्वरूप आहे आणि त्याच्यावर काही राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये म्हणून लहान मुलांवर बोरनान केले. तसेच शास्त्रानुसार संक्रांतीमध्ये ऋतूमध्ये बदल होताना जाणवतात. त्या बदलांची बाळाच्या शरीराला सवय नसते, त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरनान घातले जाते. मजा आणि मस्तीने लहान मुलं न खाणारी फळं या निमित्ताने खातात. बोरनान कधी करतात? 14 जानेवारी संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत कधीही तुमच्यानुसार तुम्ही करू शकता. बोरनान करण्यासाठी कोणतेही मुहूर्ताची गरज नसते. किती वर्षाच्या बाळाचे बोरनान करतात? मुलगा आणि मुलगी दोघांचेही बोरनान करतात. 1 वर्षाच्या चिमुकल्यापासून ते 5 वर्षाच्या मुलांचे बोरनान करतात. बोरनानासाठी लागणारी गोष्ट. मकर संक्रांतीसाठी काळा रंगाचा वापर करणे खूप शुभ मानले, त्यामुळे बाळासाठी काळा रंगाचा ड्रेस, मुलींसाठी फ्रॉक, मुलांसाठी कुर्ता, हलव्याचे खास दागिने बाजारात मिळतात. बोरं, चॉकलेट, तिळगुळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे, बाळासाठी छानसा हलव्याचा मुकुट. कसे करावे बोरनान? आपले नातेवाईक आणि लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलवा आणि हा कार्यक्रम करा. पाठ ठेवावं, त्या बाजूला रांगोळी काढा. त्यानंतर आपल्या बाळाला त्यावर छानसं सजवून बसवावं. त्यानंतर ओवाळायचं. मग बाळावरून बोरं, चॉकलेट, तिळगुळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे, चिरमुरे एकत्र करून डोक्यावरून अंघोळ घालायचे. हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगा. यात एक मजा. हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकांच्या सहवासात खातात आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळही कोणतीही कुरबुरी न करता ते खाते. गोड ऊसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते. त्यानंतर आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरनान करण्यास काहीच हरकत नाही. तर फ्रेंड्स, आपल्याकडे या परंपरा जपल्या जाणंही तितकंच महत्वाचं आहे. काही परंपरा या नाहीशा होत जातात. आपली परंपरा जपणं ही आपली जबाबदारी. त्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही, शास्त्र आहे. त्यामुळे एक मजा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्कीच ही परंपरा जपली, हा सण साजरा करावा. या निमित्ताने एकमेकांचा आनंद टिकून राहतो आणि आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य ठरतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही तुमच्या मुलांचं बोरनान केलंय का हे मला कमेंट मध्ये यस टाईप करून